नमस्कार, मी संजय भोकरे. आपण पाहताय जनप्रवास लाईव्ह. सांगली जिल्हा राजकारण. जयंत पाटील मौन अवस्था सोडून बाहेर आलेले आहेत. हाच विश्लेषणाचा मुद्दा आज आहे. मौन सोडल्यामुळे त्यांनी एक प्रकट मुलाखत दिली आणि त्या मुलाखतीत त्यांनी आता मी गप्प बसणार नाही, एकेकाला हाणणार, म्हणजे अगदी टोकाची भूमिका घेतली म्हटलं तरी काही चुकीचं होणार नाही. पण ते हाणणार कसं तुम्ही, हा सुद्धा मुद्दा आहे. मग त्याच्यासाठी त्यांची कूटनीती काय, त्यांची कूटनीती आता जयंत कूटनीती म्हणतात त्याला, ती चालू झाली आहे. कारण कार्यक्रम करणं हा शब्दच त्यांच्याकडनं आलेला आहे. मी आता एकेकाचा कार्यक्रम कसा करतो, मग आता ती सुरुवात झाली. पण त्याच्यासाठी आधी कूटनीती केली पाहिजे, एकत्र आले पाहिजेत. भारतीय जनता पक्षाला पाणी पाजायचं आहे तुम्हाला, आणि विशेषतः त्यांच्यातले पडळकर आमदार जजचे. मग ती कूटनीती करताना नुकतंच बघा संजय काका पाटील त्यांचाही मेळावा झाला. विकास आघाडी करणार, नक्की काय कळत नाही. विकास आघाडी करणार, पण त्याच्यामध्ये जयंत पाटील आणि संजय काका हे एकत्र आहेत, एकत्र असतातच ते. आणि उद्याच्या काळात सुद्धा ह्या जयंत प्रेमापोटी संजय काका काही करू शकतात, हे सगळ्यांना माहिती आहे राजकारण जिल्ह्यातलं. तर आत्ता कूटनीतीमध्ये एक मुद्दा कानावर आला, तो विशेषतः म्हणजे आर पाटील यांचे सुपुत्र रोहित पाटील आमदार यांची भूमिका काय. संजय काका आणि रोहित पाटील यांची लढत कशी झाली हे आपण बघितलं. रोहित पाटील निवडून आले, संजय काका पराभूत झाले. आणि आता परत संजय काकांना जवळ करायचं आणि आपण एकत्र यायचं, असा जर का जयंत पाटलांचा कुठला प्रस्ताव असेल तर ते कसं तयार होतील रोहित पाटील, हाच चर्चेचा मुद्दा झालाय आज जिल्ह्यामध्ये. जयंत, रोहित आणि संजय काका एकत्रीकरण, मग विकास आघाडी करू, पक्ष सगळंच बाजूला ठेवू आणि भाजपला धूळ चारू. याला नकार घंटा कोणाची आहे तर रोहित पाटलांची आहे. ही चर्चा आहे. आता रोहित पाटील याच्यावर काय बोलतील का, त्यांना फोन करून संपर्क साधायचा प्रयत्न आमचे प्रतिनिधी करतायत, सगळे करतात, पण ते काही बोलत नाही. परंतु त्यांचे समर्थक सांगतात की आम्ही तयार होणार नाही संजय काकांच्या बरोबर. मग परत जयंत पाटलांना 2 पावलं मागे यायला लागतं. मग महाविकास आघाडी करणार का, मग विकास आघाडीचं काय होणार, हे सगळे विषय आले. परंतु ह्या सगळ्याचा लाभ उठवायला बसलेत कोण, गोपीचंद पडळकर. हे एकत्र आले तर ठीक आहे. मग विशाल पाटलांची भूमिका काय, खासदार आहे, वसंतदादा गट मोठा आहे, आज त्यांना मानणारा वर्ग मोठा आहे आज सांगली जिल्ह्यामध्ये. मग वसंतदादा आघाडी हा विषय परत आला. मग वसंत आघाडी मार्फत वसंतदादा आघाडी झाली तरी ती काय साधीसुधी नसणार आहे. आणि ह्याच्यात अर्थकारण सगळीकडे महत्वाचं आहे. आणि जयंत पाटील उतरलेत आणि त्यांनी शड्डू मारलाय. आणि त्यामुळं बऱ्यापैकी जे जुने कार्यकर्ते होते, जे शरद पवार राष्ट्रवादी गटाचे, ते परत चलबिचल झालेले दिसत आहेत. परत घर वापसी होणार का, जयंत पाटील त्या प्रयत्नात आहेत. म्हणजे महापालिकेच्या निवडणुकाच्या आधी जे जिल्हा परिषदच्या निवडणूक आहेत, परंतु त्याच्या आधी बऱ्यापैकी जे नाराज आहेत त्यांना आता चुचकारण्याचा कार्यक्रम चालू झाला आहे. म्हणजे ही कूटनीतीतलाच एक प्रकार आहे हा. परंतु त्याच्यात महत्वाचा विषय ठरला आता तो सांगण्यासारखा होता, तो म्हणजे रोहित पाटलांनी याला नकारघंटा दिलेली आहे की संजय काका आले तर आम्हाला चालणार नाही. म्हणजे संजय काका आता कुठं आहे, अजितदादांचा शिक्का आहे त्यांच्यावर, परंतु अजितदादा सुद्धा त्यांना कितपत जवळ करतात हेही माहिती आहे. आणि हे त्यांनाही माहिती असल्यामुळे आपण सगळेच पक्ष सोडून आपण विकास आघाडी करावी, हा त्यांचा हेतू आणि हे त्यांचे संकेत. परंतु आता जयंत पाटलांची पहिला कूटनीतीतला प्रकार झाला की आपण एकत्र येऊया, जरा भाजप हाच आपला दुश्मन आहे असं समजून पहिला आपण उतरलं पाहिजे, हे त्यांचं चर्चा झालेल्या आहेत. आणि ह्याच्यातनं ही जयंत कूटनीती यशस्वी ठरली तर मात्र भारतीय जनता पक्षाला हे नक्कीच जड जाणार आहे. पण ह्याच्यासाठी रोहित पाटील यांची भूमिका आणि विशाल पाटील काय करणार, ही भूमिका दोन्ही महत्वाच्या असणारच आहेत. वसंतदादा आघाडी आली तरी ह्यांच्यातली मतं विभागणी ही अटळ आहे. आणि मग जिल्हा परिषदेपुरतं विशाल पाटील गप्प बसणार असतील तरी सुद्धा यांना फायदा होऊ शकतो. परंतु ते तसं होणार का, विशाल पाटील हे जयंत पाटलांशी कधीही जुळवून घेणार नाहीत, ही भूमिका आहे त्यांची. आता ह्याच्यात विश्वजित कदम अजून गप्प आहेत, काहीच बोलत नाही. नरोवा कुंजरोवा गप्पच आहेत, ते काहीच बोलत नाहीत. म्हणजे काँग्रेसचं काय चाललंय हेही कळत नाहीत. आणि त्यांच्या डोक्यात काय आहेत का ते भाजपला घाबरून बसलेत असं सुद्धा काँग्रेस कार्यकर्ते बोलत आहेत, कारण ते प्रगटच होत नाहीत.
नाही नाही असं आहे, म्हणजे सांगायला तर पाहिजे कार्यकर्त्यांना, बाबा तुम्ही बळ तर दिलं पाहिजे, पण काहीच बोलत नाहीत. मग कदाचित ते भारतीय जनता पक्षानं कुठनं त्यांना दबाव आणलाय की काय, असं सुद्धा कुजबूज आहे. तर विश्वजित कदम कसे पुढे येतील त्याच्यावरच ठरेल. ते दबावाला सहसा बळी पडत नाहीत. परंतु आता बघूया पुढच्या काळात काय होते. पण जयंत कूटनीती ही सुरू झालेली आहे आणि ही कूटनीती ते किती यशस्वी होतात त्याचाच परिणाम पडळकरांच्यावर होणार आहे. त्यांना भारतीय जनतापेक्षा पडळकरांना हिसका दाखवायचा आहे, जयंत पाटील यांना, हे नक्कीच आहे. पण त्याच्यामध्ये सुद्धा गोपीचंद पडळकर ही गप्प बसणारी व्यक्ती नाही. तीही राजकारणीच आहे व्यक्ती, मोठा समाज त्यांच्या पाठीशी आहे. त्यामुळं हे बघण्यासारखं आहे. जयंत पाटलांची कूटनीती जर का झाली त्यात ते यशस्वी झाले तर भारतीय जनता पक्ष आणि पडळकर यांना मात्र ही धोक्याची घंटा ठरेल. आज इथंच थांबू, उद्या पुढच्या भागात.